हिवरखेड येथे अकोट रोडवरील संत गाडगेबाबा वैकुंठधाम येथे जळगाव येथील पुरोहित गणेश महाराज, संतोष महाराज, उरुप महाराज, गोपाल महाराज यांची पौरोहित्यात यजमान झालेले गजानन मानकर, रामकृष्ण पंचबुधे, गणेश कोकारे, श्रीराम हागे, संजय हागे, अमोल रेखाते, साधुबुवा थोरात या जोडप्यांच्या हस्ते विधिवत दिनांक 30 जानेवारी 25 व 31 जानेवारी 25 या 2 दिवसीय यज्ञ हवन होऊन भोलेनाथाची शालिग्राम मूर्ती स्थापन करण्यात आली। यानंतर मुख्य ओम शांती सेंटरचे ब्रह्मकुमार देवीदास भाई यांच्या हस्ते मुख्य ओम शांती शाखेच्या ब्रह्मकुमारी रश्मी दिदींच्या उपस्थितीत विविध कलशारोहण करण्यात आलं। यावेळी रमेश तुंडे, मधुकर पोके, संदीप इंगळे, ASI महादेव नेवारे, बाळासाहेब निरकर यावेळी लोकसहभागातून संपन्न झालेल्या व मंदिर समितीकडून सर्व नगरवासियांना महाप्रसाद वितरण करण्यात आला। यावेळी संत गाडगेबाबा वैकुंठधाम समितीचे अध्यक्ष हरिभक्त परायण अनंता महाराज रेखाते, गजानन मानकर, स्मशानभूमी सेवक वासुदेव वाघ, संजय राजनकर, प्रकाश रेखाते, देवीदास राजनकर, रवी वानखेडे, देवेंद्र राऊत, श्रीराम हागे, उत्तम थोरात, रामकृष्ण पंचबुद्धे यांचे व गावकऱ्यांच्या सहकार्याने संत गाडगेबाबा वैकुंठधामात महाकालेश्वराच्या मंदिरात आज विधिवत मूर्ती स्थापन कलशारोहण होऊन दर्शनासाठी महाप्रसादाला हजारो लोकांनी लाईनीमध्ये लागून प्रसाद ग्रहण केला। जनरल न्यूजसाठी देवानंद खिरकर यांची रिपोर्ट अकोटहून।